तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता संक्रांत म्हटलं की तिळाची वडी तर झालीच पाहिजे, बरोबर की नाही? सो आज बनवूया एकदम सोपी बिना पाकाची तिळाची वडी. त्यासाठी इथं मी एक कढई ठेवली गरम व्हायला आणि त्याच्यात टाकले तीळ. आता हे तीळ मी गावरान घेतलेत, तुम्ही पॉलिशचे घेतले तरी चालतील. जर तुम्हाला गावरान तीळ भेटले तर तेच नक्की वापरा, त्याचा खूप छान स्मेल आणि टेस्ट आपल्या वड्यांना येते. आणि हे तीळ भाजताना अजिबात गडबड करायची नाही, एकदम लो फ्लेम वरती आपल्याला चांगले तडतडेपर्यंत त्यांना भाजून घ्यायचंय. तीळ भाजून झाले की त्यांना एका डिश मध्ये साईडला थंड व्हायला काढायचे आणि मग भाजायचे आपल्याला शेंगदाणे. सगळ्या जिन्नसांचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, सो तुम्ही नक्की चेकआउट करा. आता शेंगदाणे पण आपल्याला साल तडकेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचेत आणि ते देखील भाजून झाले की आपल्याला साईडला थंड व्हायला काढून घ्यायचेत. इथे मी थंड झालेल्या शेंगदाण्यांची साल काढून घेतली, कारण सालेने थोडासा करपट स्मेल आपल्या वड्यांना येतो. आणि मग हे छान बारीक करून घेतलेत मिक्सर मध्ये. शेंगदाणे बारीक करून झाले की मग आपल्याला तीळ देखील बारीक करायचे. तीळ बारीक करताना आपल्याला ते पल्स मोड वरती करायचे, नाही तर मग तिळांना तेल सुटतं आणि आपल्या वड्या चांगल्या होत नाहीत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला तीळ पण बारीक करून घ्यायचे. हे दोन्ही पदार्थ बारीक करून झाले की त्याच्यामध्ये मी सुंठ पावडर आणि जायफळ पावडर टाकते, तुम्ही वेलची पावडर टाकली तरीही चालेल. आणि सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचंय. मग गॅसवरती ठेवायची कढई, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचंय आणि आपण जो गूळ मोजून घेतलाय तो याच्यामध्ये टाकून घ्यायचाय. गुळासोबतच त्यामध्ये 2 चमचे इतकंच आपल्याला पाणी टाकायचंय आणि याचा पाक वगैरे आपल्याला अजिबात करायचं नाहीये. गूळ छान मेल्ट व्हायला लागला की बस झालं. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ऍड केलंय आणि इथे तुम्ही बघू शकताय गुळाला थोडेसे असे बबल्स यायला लागले की समजायचं आपला गूळ तयार आहे. तर त्याच्यामध्ये आपलं जे ड्राय मिक्सचर होतं ते मी ऍड केलंय तिळाचं आणि शेंगदाण्यांचं. मग हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय जोपर्यंत त्याचा एक गोळा तयार होत नाही. या कन्सिस्टन्सीला येऊपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचंय. इथं मी एक डिश घेतलीये, त्याला तूप लावून ग्रीस करून घेते. या डिश मध्ये आपल्याला वड्या बनवायच्या आहेत. तुम्ही कोणतंही ताट वगैरे इथं यूज करू शकता. आता हे जे मिक्सचर आहे ते आपल्या ग्रीस केलेल्या डिश मध्ये काढून घ्यायचंय आणि हे गरम असतानाच त्याला असं पसरवून घ्यायचंय. आता हे पसरवताना काळजी घ्यायची की हे मिक्सचर गरम आहे, सो हाताला चटके बसू शकतात. सो मी इथे एक वाटी घेतली आणि त्याने हे सगळं एकसारखं करून घेतलंय. आणि वरून गार्निशिंग साठी मी इथं तीळ वापरते, तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे वापरले तरी चालेल. तीळ टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा वाटीने त्यांना सेट करून घेते आणि इथं बघू शकता आपलं मिक्सचर किती सुंदर दिसतंय ते. आता हे मिक्सचर जेव्हा थोडं कोमट होतं तेव्हा त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला कोणत्या शेप मध्ये हव्या त्या शेप मध्ये तुम्ही या वड्या कट करू शकता आणि तुम्ही बघू शकता आपल्या वड्या पण किती छान कट होत आहेत. ते वड्या पाडून झाल्या की आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आणि मगच याच्या वड्या आपल्याला अशा सेपरेट करून घ्यायच्या. तुम्ही बघा किती इझिली या वड्या आपल्या सेपरेट होत आहेत. ते मी याच्या किती छोट्या मोठ्या हव्या तशा वड्या पाडू शकता. इथं बघा मी एक वडी तोडूनही दाखवते, आपल्या वड्या किती खुसखुशीत झाल्यात ते. आणि बघितलं इतक्या सोप्या होत्या बनवायला. सो या संक्रांतीच्या हळदी कुंकवाला या वड्या तुम्ही नक्कीच बनवून बघा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.